कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कोकणात सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा। गुढीपाडव्यानिमित्त निघाल्या शोभायात्रा। गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्ठीला वाहतात दारूची धार। अनेक वर्षांपासून भोई समाज जपतो आहे अनोखी परंपरा। कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। आणि तळा शहरातील श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, डागडुजी करण्याची होतीये मागणी। पाहुयात सविस्तर वृत्त। कोकणामध्ये वेगवेगळ्या सणांना अनोख्या परंपरा पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील गोवळकोट किनारी वसलेल्या भोई समाजाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्ठीला दारूची धार सोडण्याची पद्धत आहे। या भोई समाजाचा उदरनिर्वाह वाशिष्ठी नदीवर अवलंबून असल्याने तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण केला जातो आणि गुढीपाडव्यानिमित्त दारूची धार सोडली जाते। अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। यावेळी लहान मुलांसह अनेक नागरिक वाशिष्ठीची सफर करायला बोटीतून जातात आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन ही धार सोडण्याची परंपरा पूर्ण केली जाते। आलेल्या सर्वांना चहापान होतो आणि पुन्हा ती मंडळी भोईवाडी किनारी येतात। गुढीपाडव्यानिमित्त सुरू असलेल्या या परंपरेला रंगमाली असं म्हणतात। आज गुढीपाडव्याचा सण आहे। गुढीपाडव्याच्या सणामध्ये चिपळूण तालुक्यातल्या गोळकोटमध्ये एक अनोखी प्रथा आहे। भोई समाज जो वाशिष्ठीच्या किनारी बसलेला आहे, जो संपूर्णपणे उदरनिर्वाहासाठी वाशिष्ठीवर अवलंबून आहे। वाशिष्ठी नदीपात्रामध्ये असणारी जी मासळी आहे, ती मासळी मारून ती विकून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो आणि यालाच उतराई म्हणून एक दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आणि नदीला नारळ वाहला जातो आणि एक दिवस आजचा आहे गुढीपाडव्याचा, ज्या दिवशी या वाशिष्ठी माईला दारू अर्पण केली जाते। ऐकायला वेगळं वाटेल, पण खरंच भोई समाजाच्या वतीने वाशिष्ठीमध्ये जी वर्षभर मासेमारी केली जाते, त्या मासेमारीला असाच पुढे प्रतिसाद मिळू दे, पुढे मासळी वाढू दे, तिचं प्रजनन चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि भोई समाजाचा उदरनिर्वाह चांगला होऊ दे, यासाठी ही जी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे, अनेक वर्षापासून चालू आहे। भोई समाजाच्या आजोबा पणजोबांपासून आत्तापर्यंत ही प्रथा चालू आहे आणि गोळकोटच्या गोविंदगडाच्या पायथ्याशी राहणारी जी भोईवाडीतली भोई मंडळी आहेत, ती मंडळी सगळी इथे एका बेटावर येतात। एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे, त्या ठिकाणावर येऊन तिथे आरस घातला जातो, देवाला हाक मारली जाते, तिथे दारूची धार सोडली जाते। सगळ्या गावातल्या मंडळींना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नागरिक इथे येतात, मजामस्ती करतात, थोडासा चहापान करतात आणि मग गोळकोट भोईवाडीकडे पुन्हा निघतात। ही प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे आणि अशीच पुढे चालत राहील। प्रतिवर्षाप्रमाणे मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 9 वाजता रत्नागिरी शहरातील ग्राम मंदिर ते समाज मंदिर अशी स्वागत यात्रा काढण्यात आली। या स्वागत यात्रेमध्ये हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यासाठी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता रत्नागिरी शहरातील समाज मंदिर श्री पतित पावन मंदिर येथून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये तब्बल 100 मोटरसायकलस्वार महिला आणि पुरुष आपल्या गाडीला भगवा झेंडा लावून सहभागी झाले होते। संध्याकाळी 5:30 वाजता श्री पतित पावन मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली। ग्रामदेवता आणि कोकण यांचं अतूट नातं आहे। वर्षातून एकदा शिमगोत्सवात ग्रामदेवता गावातील प्रत्येक घरात पालखीत विराजमान होऊन आली की भक्ताला धन्य झाल्यासारखं वाटतं। मोठ्या मंडळींची ही परंपरा आपोआपच पुढे पुढे दिली जाते। शिमगोत्सवात मोठी मंडळी ग्रामदेवतेची सेवा कशी करतात यावर बारीक लक्ष ठेवून गावातील छोटी मुलं गुढीपाडव्याला छोटी पालखी घेऊन घरोघरी फिरून मोठेपणी आम्ही ग्रामदेवतेच्या सेवेत कोठेही कमी पडणार नाही याची जणू हमीच यातून देत असतात। कोकणच्या अनेक गावातून बालभक्तांची पालखी आज घराघरातून नेण्यात आली। खेड तालुक्यातील वेरळ या गावातून आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छोट्या मुलांची पालखी ग्रामदेवतेच्या जय जयकारात गावातून फिरवण्यात आली। पालखीत प्रतिकात्मक मूर्ती ठेवून ग्रामदेवतेचा जय जयकार करण्यात आला। प्रार्थना करून पालखी ढोल ताशांच्या गजरात भगव्या निशाणासह गावातील प्रत्येक घरात नेली गेली। पालखी घरात विराजमान झाल्यावर घरातील सर्व मंडळी मनोभावे पूजा करतात। पालखी सोबत असणारा गुरव यजमानाने केलेली पूजा मानवतो। यानंतर प्रत्येकाच्या अंगणात ही पालखी थोडा वेळ नाचवून पुढच्या घरात विराजमान होते। प्रत्येक घरात मिळणारे पैसे एका वहीत लिहून ठेवले जाते। कोकणातील ही पुरातन परंपरा जपण्यासाठी छोट्या मुलांमध्ये असणारा पालखी फिरवण्याचा उत्साह निश्चितपणे कौतुकास्पद म्हटला पाहिजे।
छोट्यांची ही पालखी गुढीपाडव्याला केवळ एकच दिवस फिरवली जाते. पालखी घेऊन येणाऱ्या छोट्यांचे घराघरातून मोठे कौतुक करून त्यांना खाऊ दिला जातो. हिंदू नववर्षानिमित्त भारताचे दक्षिणपीठ असलेले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थांतर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. रत्नागिरी शहरात हिंदू नववर्षाचा जागर करीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी नाणीच संस्थानाची शोभायात्रा प्रकर्षाने लोकांच्या नजरा केंद्रित करणारी होती. विविध प्रकारचे देखावे आणि टाळ मृदुंगाचा गजर, महिलांच्या डोक्यावर कळस, त्याचबरोबर गजानन महाराजांची प्रतिकृती विशेष आकर्षक होती. ही शोभायात्रा म्हणजे आध्यात्मिक सोहळाच होता. रत्नागिरी शहरातून आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीनं काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेत बालगोपाळांपासून वृद्ध भक्तगणांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी या हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्यात सहभाग घेतल्याचं दिसून आलं. आज गुढीपाडव्यानिमित्त अलिबाग शहरात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या स्वागत यात्रेत विविध चित्ररथ, घोडे सहभागी झाले होते. भगवे झेंडे फडकत होते. भगवे फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेत विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वागत यात्रा मार्गावर शहरातील नाक्यावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून यात्रेचं स्वागत करण्यात आलं. गुढीपाडव्याचा सण ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल पथक, लेझिम पथक, बँजो पथक सहभागी झाले होते. महिलांनी यावेळी विशेष कला सादर केल्या. ग्रामस्थ पुरुष, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी घोडा नाचवण्यात आला. हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सहभागी ग्रामस्थ, लहान मुले यांनी विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. भगवे झेंडे, फेटे यामुळे वातावरण भारावून गेले होते. गेली 8 ते 10 वर्ष ग्रामस्थ पाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करत आहेत. सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव हद्दीमध्ये वाडगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेला उपस्थित आहात. गेली 8 ते 10 वर्ष वाडगाव गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा, लेझिम पथक, ढोलताशा पथक, बँजो पथक, तसेच महिलांचा वेगवेगळा आविष्कार अशा पद्धतीने ही बहुसंख्येने उपस्थित राहून शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सापत्निक गणरायाला अभिषेक केला. तसेच आरती करून गुढीपूजन करीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार बँडमधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेश याग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली. मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा. सर, नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो. तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काही संकल्प करायला सांगेल का? बरोबर आहे. पुणे शहर शांत राहतील. पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे? गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे. बापाजवळ काय मागितलं? शांत पुणे
आणि सर्व पुणेकरांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच आमची प्रार्थना आज भगवान चरणी राहिलेली आहे. तुमचा संकल्प काय आहे पुढच्या काळामध्ये? वैयक्तिक तुमच्या आयुष्याचा संकल्प काय आहे? मी सांगितले आमचे सर्वांचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा. गणपती बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश हा सुख समृद्धी समाधानी हो, शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न 2047 संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातनं विश्वगुरू होण्याच्या दृष्टिकोनातनं गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेडमधील नूतन वास्तूचे पूजन शुभारंभ करण्यात आला. आज 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाच्या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, शिवसेना तालुका सचिव मनोज भोसले, उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद तोडकरी, खेड शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, खेड शहर महिला संघटिका बेर्डे, खेड शहर सचिव रुचिता पवार, विभाग प्रमुख सचिन सकपाळ, शाखा प्रमुख सुरेश मोगरे, युवा सेना मंदार शिर्के आणि इतर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज मराठी सणाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तमाम हिंदू बांधवांना आपल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर उद्या ईद आहे, तर मुस्लिम बांधवांना सुद्धा ईदीच्या माझ्याकडून किंवा आमच्या पक्षाकडून तालुका प्रमुख या नात्याने मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आज 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आमच्या पक्षाची मधल्या परेडला जी पडझड झाली त्या पडझडीच्या नंतर आज आम्ही संपूर्ण उपजिल्हा प्रमुख आमचे मोठे बंधू विजयराव जाधव, त्याचबरोबर शहर प्रमुख आमचे शेखरदादा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने तसंच ह्या दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांच्या सहकार्याने आम्ही आज हे पक्षाचं कार्यालय उद्घाटन नव्हे तर भूमिपूजन करून आतमध्ये येणार पक्षाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आज हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आम्ही बघून त्याचा शुभारंभ केलेला आहे. तर मी या निमित्ताने उद्यापासून विजयराव म्हटल्याप्रमाणे उद्यापासून नाही आत्तापासूनच आम्ही पक्षाची बांधणी किंवा पक्षाचं नित्यनेमाने काम करण्याचं ध्येयधोरण सगळ्या कार्यकर्त्यांनी आखलेलं आहे. एवढे बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती संपूर्ण वर्षामध्ये सगळ्यात अख्खा मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं खेडमधलं कार्यालय याचं या पाडव्याच्या दिवशी शुभारंभ होतोय, ओपनिंग होते. ही सगळ्यात खेडच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं आज पाडव्यापासून शिवसेनेच्या पडझडीनंतर आजच्या दिवसापासून शिवसेनेच्या उभारणीला शिवसेनेला मोठं करण्याकरता आजच्यापासून आम्ही सर्व शिवसैनिक व त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आले, उपजिल्हा प्रमुख आले, तालुका प्रमुख आले, उपतालुका प्रमुख, आमचे शहर प्रमुख या ठिकाणी आहेत, आमचे शिवसेना सचिव देखील या ठिकाणी आहेत, अन्य पदाधिकारी या ठिकाणी सगळे आहेत. हे मोठ्या जोमानं ईर्षेनं कामाला लागलेले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील प्राचीन श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी राम भक्तांकडून केली जाते. तळा रोहा रस्त्यावरून तहसीलदार कार्यालयाकडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर असून हा रस्ता मुख्य रस्ता ते मंदिर या दरम्यान अंदाजे अर्धा किलोमीटरचे अंतर आहे. नवसाला पावणाऱ्या या श्रीराम मंदिराकडे श्रीराम भक्त नियमित दर्शनासाठी जात असतात. विशेष म्हणजे तळा तालुक्यातील पहिल्या जत्रा उत्सवाला सुरुवात ही या श्रीराम मंदिरात होणाऱ्या जत्रा उत्सवापासून होते. शहरासह तालुक्यातील नागरिक रामनवमीला दर्शनासाठी मंदिरात एकच गर्दी करतात. काही दिवसांवरच रामनवमी येऊन ठेपली असताना देखील या मंदिराकडे जाणारा रस्ता हा न झाल्यानं दर्शनासाठी जाणारे भक्तगण आणि नागरिकांकडून रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कुडाळ येथे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे 9 कर्मचारी कंत्राट तत्वावर कार्यरत असून यापैकी 1 प्रतिनियंत्रण कर्मचारी, 2 डाटा एंट्री ऑपरेटर आणि अटेंडंट कम ऑपरेटर कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी 2012 पासून सेवेत आहेत. मात्र आता फेब्रुवारी महिन्यापासून वखार महामंडळाचा कारभार PMS म्हणजे प्रायव्हेट सेक्टरकडे देण्यात आला आहे. त्यानुसार परप्रांतीय मालकीची ओरिगो ही या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून ही कंपनी 9 कर्मचाऱ्यांना कमी वेतन देण्याच्या तयारीत आहे. यामुळे या 9 कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. नमस्कार, मी मीरा अमित परब. आम्ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीतर्फे कंत्राटी तत्वावर काम करतो आहोत. 9 जण सध्या कार्यरत आहोत. 9 जणांपैकी मी 1 प्रतिनियंत्रण कर्मचारी, 2 डाटा एंट्री ऑपरेटर आणि 6 जण अटेंडंट कम ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत. आत्ता फेब्रुवारीपासून आमच्या गोडाऊनचा कार्यभार PMSकडे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर केला आहे आणि आता त्याची चार्ज देण्याची प्रोसेस चालू आहे. आणि या प्रोसेस दरम्यान आम्ही आतमधली 3 जण, ऑफिसमध्ये काम करणारी 3 जण, डाटा एंट्री ऑपरेटर आणि QCP अशा आम्हाला 3घांना नवीन जी कंपनी येते ओरिगो कंपनी, त्या कंपनीने आपल्या पेरोलवर घेतलं आणि आमच्यासोबत काम करणारे आमचे बाकीचे सहकारी 6 जण आहेत अटेंडंट कम ऑपरेटर म्हणून काम करणारे, ज्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रत्येक वेळेस स्प्रे करणं, फ्युमिगेशन करणं आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळात सुद्धा म्हणजे सगळ्या संकटांना तोंड देऊन ते ऑफिसपर्यंत पोहोचून त्यांची ड्युटी करत होते. आणि अशा स्थितीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष 12 वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता जी नवीन कंपनी येते ती प्राधान्य देत नाहीये. त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी आणू असा इशारा दिलेला आहे. म्हणजे यासाठी त्यांनी कमी पेमेंटवर कमी सॅलरीवर काम करा, अदरवाईज आम्ही सांगतोय ते मान्य करा असं म्हणजे अशा प्रकारची धमकी देत आहेत. तर या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हा सर्वांना आहे त्या पगारावर, आहे त्या तत्वावर कामावर रुजू करून घेण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 29 आणि 30 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आंबा बागायतदार धास्तावले असून मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. यावर्षी आधीच 25 ते 30% इतकेच आंबा उत्पादन आहे. त्यातच थ्रिप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट ओढावले. आधीच दृष्टचक्रात आंबा सापडलेला असताना पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी नौका देखील किनारपट्टीवर उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच काही नौका समुद्रातून माघारी परतल्यात. मिरकरवाडा, राजीवडा, मिर्या, साखरतट, जाकादेवी, कासारवेली, जयगड, नाटे, हरणे येथील बहुतांश नौका सोसाट्याच्या वाऱ्याच्या भीतीनं किनाऱ्यावर स्थिरावल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दाभोळजवळील पंचनदी धरणातून बागायती शेतीसाठी देखील पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता याच पंचनदी धरणातील पाणी पातळी मार्च अखेरीसच झपाट्यानं कमी होतीये. त्यातच या धरणात लाकडे, माती, गाळाचे मोठमोठे थर दिसण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसातच पाणी पातळी आणखीनच कमी होणार असल्याचं दिसून येत आहे. सुधागड तालुक्यातील नवनियुक्त अध्यक्षपदाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करताना नव्या अध्यक्षपद नियुक्तीबाबत स्थगिती निर्णय देत असल्याचं रिपाईचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक आणि रिपाई जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितल्यानंतर आता भावेश गायकवाड यांना युवक अध्यक्ष करावे, अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा सुधागड रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, वाढवलेली आहे. महाराष्ट्रात देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जोमाने काम करीत आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील रिपब्लिकन पक्षाची ताकद ही उठून दिसण्यासारखी आहे. आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि युवक जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन जी स्थगिती घोषित केलेली आहे, या स्थगितीला आमचा कडाडून विरोध आहे. की यांनी संघटन आजपर्यंत वाढवलेलं नाही,
यांनी गावात देखील संघटन वाढवलं नाही. गावातले कार्यकर्ते किती यांच्या बरोबर आहेत? गावातली कार्यकर्ते देखील यांच्या बरोबर नसताना जिल्हा अध्यक्षांनी आमच्या कार्यकारिणीला स्थगिती देणं हे आम्हाला तरी चुकीचं वाटतंय. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील कोंगीरगड माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा प्रमुख तसेच गेली 29 वर्ष तालुका क्रीडा समन्वयक म्हणून काम करणारे आणि जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किसन रामा सुरवसे यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेच्या विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार 2025 जाहीर झाला होता. त्याचे वितरण सोलापूर येथे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त दीपक आर्वे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमाने, विशेष निमंत्रित लेखक सचिन वायकुळे आणि संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या प्रेरणेने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न 2025 हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. किसन सुरवसे यांनी पोलादपूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात ज्ञानदानाचं पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरी ही सेवा म्हणून केली. क्रीडा, शिक्षण, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.